पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं। या आवाहनाला कोल्हापुरातील नागरिकांनी कसा प्रतिसाद दिलाय याचा रियालिटी चेक लोकशाही मराठीने केला। एका नामांकित सराफा पेढीमध्ये जाऊन आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसापूर्वी सोनं खरं तर 1 वर्षानंतर खरेदी करा हे सांगितल्यानंतर आपण रियालिटी चेक करण्यासाठी कोल्हापुरातल्या एका सराफ दुकानात आलेलो आहे। तिथं आपण परिस्थिती पाहतोय। खरं तर कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरात ही सराफ पेढी आहे आणि या ठिकाणी मोदींनी केलेल्या या सोनं खरेदीच्या 1 वर्षाच्या आवाहनानंतर या ठिकाणी तुरळक अशी गर्दी पाहायला मिळते। खरं तर सध्या लग्न सराईचा सीझन आहे, आणखीन त्यानिमित्तानं अनेक लोक आहेत ते या ठिकाणी आपल्याला सोनं चांदी हिऱ्याचे दागिने खरेदी करण्यासाठी खरं तर येत असतात। आणि मोदींच्या आवाहनानंतर खरं पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणचे जे मॅनेजर आहेत त्यांना आपण विचारूयात। खरं तर मोदींनी आवाहन केलं होतं की 1 वर्षानंतर सोनं खरेदी करा। आता काय परिस्थिती आहे, आणखीन सध्या गर्दी फार अत्यल्प दिसते। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्नसराईचं सीझन चालू असल्यामुळं तशी मोदी साहेबांनी जसं आवाहन केलेलं आहे 1 वर्ष सोने खरेदी करू नका, कारण मार्केटमध्ये आत्ता पाहता लग्नसराईचं सीझन चालू आहे। तरी आता आम्हाला जाणून येते की तरी तुरळक जी खरेदी आहे ही चालू आहे। लग्नासाठी जे काही दागिने लागतातच त्यासाठी मंगळसूत्र म्हणा, अंगठी, चेन यासारख्या वस्तूची खरेदी चालू आहे आणि आता सध्या लगेच हा इम्पॅक्ट वाटत नाही। आपल्या ज्या लग्नसराईच्या निमित्तानं किंवा घरातील निमित्तानं या ठिकाणी जी खरेदी करायला हवी आहे ती खरेदी करताना या ठिकाणी दिसतात की कोल्हापूरच्या ज्या सराफ व्यावसायिकांच्या या सगळ्या पिढींमध्ये सकाळ सत्रात जरी आत्ता गर्दी कमी असली तरी संध्याकाळच्या सत्रात मोठी गर्दी असल्याचं जे आहे ते आपल्याला हे व्यावसायिक सांगताना या ठिकाणी पाहायला मिळतात। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर कोल्हापूरमधील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। मोदींचा परदेश दौरा आणि मंत्र्यांचे राजकीय दौरे यावर नागरिकांनी काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात। खरं तर असं वाटायला लागले की या देशाला भिकेचे ढोळायला लागलेत का काय, किंवा लागणार आहेत का काय। खरं तर हे आमच्या मनात प्रश्न आहे। जर एवढं मोठं संकट येणार आहे म्हणजे पेट्रोल कमी वापरा, गॅस कमी वापरा, गॅसची टंचाई, परत आणि एकीकडे मात्र मंत्र्यांचे मोठे ताफे जे की राज्यातले मंत्री असतील किंवा केंद्राचे मंत्री असतील यांचे मोठे ताफे, त्यावेळी यांना टंचाई दिसत नाही। दुसरीकडं त्यांनी जे सांगितलं आहे तर खरं तर भिकेचे डोळे लागणार आहेत का काय, म्हणजे भारत कंगाल होणार आहे का काय। तर अशी परिस्थिती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलेलं आहे की ज्या काही आपल्याला लागणाऱ्या साधनसामुग्री आहेत त्याचं वेळेत आणि मर्यादित ते वापरण्याचं आवाहन केलेलं आहे। हे आव्हान प्रत्यक्ष पाळत असताना त्यांचं असणारं पंतप्रधानाचा पदभार आणि त्यांच्या अंडर असणारे सगळे हे राजकीय आपले काही हस्तक्षेप असतील, ह्यांचे जे गाडीचे दौरे आहेत ह्यांनी जे सगळ्या वापरतात त्यांचा जो गाडीचा ताफा आहे हे प्रथमतः त्यांनी त्याच्यामध्ये पुरवठा केला पाहिजे, मग नागरिकांना आव्हान केलं पाहिजे। आपण एखादं नागरिकांना आव्हान करत असेल तरी स्वतः पहिलं ते कृतीत आणणं फार गरजेचं आहे। हे सांगत असताना मात्र नरेंद्र मोदी हे विसरलेत की त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्यांच्या जो काही गाड्यांचा ताफा आहे त्यावर होणारा जो अवामाप खर्च आहे याला आळा कोण घालणार। स्वतः नरेंद्र मोदींनी एकीकडे आव्हान करायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचे प्रदेश दौरे जाहीर होतात। याचा अर्थ काय घ्यायचा। महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर अवमाप नेत्यांवर खर्च होतोय, त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचा जो ताफा आहे त्यात डिझेल खर्च होत नाही का। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।